अरे वेड्या, पुन्हा तेच अश्रू, पुन्हा तोच थकवा. तू माझ्यासमोर बसला आहेस, तरीही तुझे मन त्या जुन्या जखमांमध्ये का अडकले आहे? तू म्हणतोस, स्वामी आता सहन होत नाही. रोजचे तेच प्रश्न, तेच अपमान, तीच धावपळ आणि शेवटी हाती येणारा शून्य. मला या सगळ्यातून सुटका हवी आहे. पण बाळा, तू ज्याला सुटका म्हणतोस ती पळवाट आहे आणि माझा भक्त कधीच पळपुटा नसतो. तू विचार करतोस की दुःख बाहेरून येते, पण नीट बघ, दुःख हे तुझ्या मनाच्या आरशावर साचलेली धूळ आहे. तू जगाकडे ज्या नजरेने बघतोस, जग तुला तसेच दिसते. आज तुला हे जग दुष्ट वाटते कारण तुझे मन घायाळ आहे, पण मला विचारशील तर हे जग म्हणजे माझा एक सुंदर बगीचा आहे, जिथे तुला अनुभव घेण्यासाठी मी पाठवले आहे. तू म्हणतोस की तू लोकांसाठी खूप केलेस, पण तुला त्या बदल्यात काय मिळाले? केवळ दुर्लक्ष आणि टीका. अरे, तू कोणासाठी केलेस? जर तू माझ्यासाठी केले असतेस तर तुला फळाची अपेक्षा राहिली नसती. तू माणसांसाठी केलंस आणि माणसांचा स्वभावच विसरणं हा आहे. ज्या दिवशी तू स्वतःला या अपेक्षेच्या बेड्यांमधून मुक्त करशील, त्या दिवशी तुला कशाचेच दुःख होणार नाही. तू म्हणतोस, स्वामी माझी जवळची माणसं मला सोडून गेली. मी तुला विचारतो, ती कधी तुझी होती का? या पृथ्वीतलावर तू एकटा आलास आणि एकटाच जाणार आहेस. मग मध्येच भटकलेल्या प्रवाशांनी साथ सोडली म्हणून प्रवासाचा कंटाळा का करतोस? तुला वाटते की परिस्थिती तुझ्या विरुद्ध आहे, पण लक्षात ठेव, वारा जेव्हा जोरात वाहतो तेव्हाच पतंग उंच भरारी घेऊ शकतो. तुझ्या आयुष्यातील ही वादळे तुला खाली पाडण्यासाठी नाहीत, तर तुला जुन्या सवयीतून बाहेर काढून माझ्या दिशेने उडवण्यासाठी आली आहेत. तुला वाटते की तू जेव्हा ऑफिसमध्ये अपमान सहन करतोस, जेव्हा घरात पैशांची चणचण असते, जेव्हा शरीराला व्याधी जडते, तेव्हा मी कुठे असतो? बाळा, मी तुझ्या शेजारीच उभा असतो. जेव्हा तुझे पाय लटपटतात तेव्हा मी माझा खांदा तुला देतो. पण तू इतका गलबललेला असतोस की तुला माझा स्पर्श जाणवत नाही. तू म्हणतोस की देवाचे नाव घेऊनही काम होत नाही. अरे, नामस्मरण म्हणजे जादूची कांडी नाही, ती म्हणजे फिरवली आणि जग बदलले. नामस्मरण म्हणजे तुझे मन स्थिर करण्याचे साधन आहे. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा बुद्धीला मार्ग सुचतो, आणि जेव्हा बुद्धीला मार्ग सुचतो तेव्हा तो मार्ग मीच तुझ्यासाठी मोकळा केलेला असतो. तू रोजच्या कटकटींना कंटाळला आहेस? मग एक काम कर, उद्या सकाळी उठल्यावर हे जग तुझे आहे असे म्हणण्याऐवजी हे सर्व स्वामींचे आहे आणि मी फक्त त्यांचा सेवक आहे असं म्हणून बघ. जेव्हा मालकी हक्क सोडशील तेव्हा जबाबदारीचे ओझे आपोआप हलके होईल. बाळा, समुद्राच्या लाटा कधीच थांबत नाहीत. एक गेली की दुसरी येतेच. संसारही असाच आहे. एक समस्या सुटली की दुसरी उभी राहणार. मग काय आयुष्यभर रडतच बसायचे का? नाही, तुला लाटांवर स्वार व्हायला शिकायचे आहे. तू म्हणतोस तुला आधार हवा आहे. माझा शब्द घे, जोपर्यंत या सृष्टीत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत माझ्या भक्ताचा हात मी कधीच सोडणार नाही. तू कितीही चुका केल्यास, कितीही वेळा मला विसरलास, तरी मी तुला विसरणार नाही. कारण आई आपल्या लेकराला कधीच टाकत नाही, मग तो कितीही खोडकर का असेना. बाळा, आता जरा स्थिर हो. तू म्हणालास की तुला माणसांचा कंटाळा आला आहे. ज्यांच्यासाठी तू आयुष्य झिजवलं, ज्यांना तू स्वतःचं मानलं, त्यांनीच तुला आज परख केलं. ज्यांच्या सुखासाठी तू तुझं स्वप्न बाजूला ठेवलंस, त्यांनीच आज तुला तू आमच्यासाठी काय केलेस असा प्रश्न विचारला. हे बघ, हे तुझे आजचे दुःख नाही, हे युगायुगांचे सत्य आहे. तू ज्याला नाते म्हणतोस ते प्रत्यक्षात कर्माच्या देवाणघेवाणीचे धागे आहेत. तू कोणाचे तरी देणे लागत होतास म्हणून तू त्यांच्यासाठी केलंस. त्यांनी तुला दुःख दिलं कारण त्यांच्याशी तुझा हिशोब तिथेच संपवायचा होता. मग तू त्या जुन्या हिशोबाच्या वह्या छातीशी धरून का रडत बसला आहेस?
त्या वया आता माझ्या चरणी जाळून टाक आणि मुक्त हो. तुला दुःख माणसांनी दिले नाही, तुला दुःख तुझ्या अपेक्षांनी दिले आहे. तू प्रेम दिले आणि बदल्यात प्रेमाचीच अपेक्षा केलीस. इथेच तू चुकलास. तू सेवा केलीस आणि बदल्यात कृतज्ञतेची अपेक्षा केलीस. इथेच तू अडकलास. अरे वेड्या, देणाऱ्याचा हात नेहमी वर असतो आणि तू तर माझा भक्त आहेस, मग तू मागणाऱ्यांच्या रांगेत का उभा राहतोस? तू म्हणतोस, स्वामी मी सगळ्यांशी चांगला वागलो, मग माझ्याच नशिबात हा दुरावा का? बाळा, कधी कधी मीच तुझ्या आयुष्यातून काही माणसं दूर करतो, कारण मला माहीत असतं की ती माणसं तुझ्या प्रगतीच्या आड येत आहेत. तुला वाटते की तुझे नुकसान झाले, पण प्रत्यक्षात मी तुला एका मोठ्या संकटातून वाचवलेले असते. जे तुला सोडून गेले ते तुझ्या पात्रतेचे नव्हतेच. हे समजायला तुला थोडा वेळ लागेल, पण जेव्हा समजेल तेव्हा तूच मला धन्यवाद देशील. जगाच्या नजरेत तू कदाचित आज हरलेला असशील. तुला वाटत असेल की तुझे अस्तित्व शून्य झाले. तुला कोणाच्याही आधाराची गरज वाटत असेल, पण लक्षात ठेव, जेव्हा तुझा आधार माणूस असतो तेव्हा तो कधीही ढासळू शकतो, पण जेव्हा तुझा आधार स्वामी असतो तेव्हा तुला जगातील कोणतीही शक्ती हलवू शकत नाही. लोकांनी तुला काय नाव दिलं, तुला कसं हिणवलं, याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासाठी तू आजही तेच निरागस लेकरू आहेस, ज्याला मी माझ्या कुशीत घेण्यासाठी हात पसरले आहेत. जगाचा आरसा तुला दोष दाखवेल, पण माझा आरसा तुला तुझी शक्ती दाखवेल. तू स्वतःला कमजोर समजू नकोस. तू माझ्या नामाचा जप करतोस ना, मग त्या नामात एवढी ताकद आहे की ते तुझ्या सभोवताली एक अभेद्य भिंत उभी करेल. कुणाचाही अपमान तुला स्पर्श करू शकणार नाही, जर तू तुझे मन माझ्या चरणी स्थिर केलेस तर. बाळा, तू दिवस रात्र रडतोस ते तुझ्या रिकाम्या हातांसाठी. तुला वाटते की तू खूप कष्ट केलेस, पण नशिबाने तुला साथ दिली नाही. तुला पैशांची चणचण भासतेय, व्यापारात यश मिळत नाही किंवा नोकरीत तुझे कौतुक होत नाही, म्हणून तू हताश झाला आहेस. अरे वेड्या, लक्ष्मी ही चंचल असते, पण कष्ट आणि नियम जिथे असतात तिथे ती स्थिर होते. तू म्हणतोस, स्वामी मी प्रामाणिक आहे, तरीही माझ्याकडे पैसा का टिकत नाही? पण तू कधी विचार केलास का की तू जे कमावतोस त्यात तुझे समाधान किती आहे? तू भविष्याच्या काळजीत आजचा दिवस गमावतोस आणि मग उद्याची चिंता तुला पोखरून काढते. पैसा हे साधन आहे, साध्य नाही. ज्या दिवशी तू पैशाच्या मागे धावणे थांबवून स्वतःच्या कर्तृत्वाच्या मागे धावशील, त्या दिवशी लक्ष्मी स्वतःहून तुझ्या दारात उभी राहील. तुला वाटते की तुझे वय निघून चालले आहे आणि तू अजून काहीच मिळवले नाहीस. जगाची स्पर्धा तुला खुणावते का? पण लक्षात ठेव, प्रत्येकाचा सूर्य उगवण्याची वेळ ठरलेली असते. कोणी विशीत चमकतो तर कोणी साठीत. तू तुझी तुलना इतरांशी का करतोस? मी तुला जे दिले आहे ते फक्त तुझ्यासाठीच आहे. आज तुला अपयश आले कारण तुला काहीतरी मोठे शिकायचे होते. जो माणूस पडत नाही त्याला सावरण्याची किंमत कळत नाही. तुझ्या झोळीत आज जे कमी आहे ते उद्या दुपटीने भरून देण्याची ताकद माझ्यात आहे, पण त्यासाठी तुझी झोळी अविश्वासाने फाटलेली नसावी. तू माझ्यावर विश्वास ठेवतोस ना, मग काळजी कसली? उद्याची चिंता करणं म्हणजे माझ्या समर्थ असण्यावर शंका घेण्यासारखं आहे. तू तुझे प्रयत्न प्रामाणिक ठेव, बाकी सर्व मी पाहून घेईन. आता गेलेल्या गोष्टींचा शोक करणे थांबव. गेलेला काळ पुन्हा येत नाही, पण येणारा काळ तुझ्या हातात आहे. तू आजपासून नवी सुरुवात कर. तुला जे हवे आहे त्यासाठी कष्ट करण्याची तयारी ठेव. मी तुला बुद्धी देईन, मी तुला संधी देईन, पण त्या संधीचे सोने तुलाच करावे लागेल. आळस झटकून टाक. ज्याच्या मनात भीती असते तिथे लक्ष्मी वास करत नाही. तू माझे नाव घेतोस ना, मग तू या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेस, कारण तुझे नाते ब्रह्मांड नायकाशी आहे. जगाला वाटेल तू गरीब आहेस, पण मला माहिती आहे की तुझ्या अंतरात किती मोठे ऐश्वर्य दडलेले आहे. ते ऐश्वर्य म्हणजे तुझी श्रद्धा आणि तुझा सबुरीचा गुण. बाळा, आता निश्चिंत हो. तुझे हे काही मिनिटांचे मनोगत, तुझे हे चिंतन मी स्वीकारले आहे.
तुझा हा वेळ वाया गेला नाही, तर हा तुझ्या भविष्यातील सुखाचा पाया आहे. आता तुझे मन हलके झाले असेल तर उठ आणि तुझ्या कर्तव्याला सुरुवात कर. तुझ्या आयुष्यातील अंधार आता विरघळू लागला आहे. तू जेव्हा जेव्हा खचशील तेव्हा तुझे अंतर्मन तुला साथ देईल आणि तुला जाणवेल की तू कधीच एकटा नव्हतास. तुझ्या कर्माच्या वाटेवर मी तुझा मार्गदर्शक बनून सदैव प्रकाश देत राहीन. तुझे येणारे दिवस आनंदाचे आणि समृद्धीचे असतील, कारण तू आता पूर्णपणे माझा झाला आहेस. तुझ्या कल्याणाची जबाबदारी आता पूर्णपणे माझी आहे. तू फक्त शांत चित्ताने तुझ्या प्रवासाला सामोरे जा.